हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनाः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्य असणाऱ्या ज्ञानेश्वरी उपासनेला आपण सुरुवात करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण 22 नंबरची ओवी आणि 6 नंबरच्या श्लोकावर असणारं निरूपण, त्याचा थोडासा विचार आपण केलेला होता. अध्याय 7वा सुरू आहे, 6वा श्लोक आणि त्यावरची 22 नंबरची ओवी कालच्या विचारात आपण घेतलेली होती. एतद्योनीनी भूतानी सर्वाणी ती उपधारहे अहम कृष्णस्य जगत प्रभो प्रलयस्तथा. ही जी भूतं आहे, सगळी संपूर्ण भूत जे आहेत परा आणि अपरा प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत आणि या सगळ्या प्रकृतीशी जगाचं जे स्थान आहे, मी ह्या सर्व जगाचं उत्पत्ती करणार आहे, मीच या जगाचा प्रलय करणार आहे, असं भगवंत आपल्या मुखानं बोलतात. माऊलीने त्यावरती भाष्य करताना बोलले होते, हे सूक्ष्म प्रकृती कोडे ते स्थूलाची या अंगा घडे ते भूतसृष्टी पडे टाकसाळ. अशा प्रकारे जेव्हा सूक्ष्म प्रकृती जी आहे ती स्थूल रूपाने येते, परिणामाला पावते आणि सूक्ष्म आणि स्थूलांचं जेव्हा एकोपा होतं, एकरूपता होते, तेव्हाच या प्राणी उत्पन्नाला सुरुवात होते. टाकसाळ या शब्दाचा अर्थ नाणी पडायला चालू होतात, त्या साच्यामधून नाणी पडायला चालू होतात. म्हणजे परा आणि अपरा प्रकृतीच्या द्वारेच या सर्व सृष्टीची निर्मिती भगवंत करत असतो. भगवंतच या सगळ्याचे उत्पत्ती स्थान आहे, भगवंतच त्या सगळ्याचा प्रलय स्थान आहे. म्हणजे उत्पत्ती आणि लयाला न्यायची सृष्टी हे भगवंताच्या हातामध्ये आहे. आपण उगीच बोलत असतो, मी माझ्या मुलांना जन्म देतो, मी अमुक अमुक गोष्ट मिळवली, प्राप्त केली, हे माझे आहे, हे सगळं जे बोलत असतो किती भ्रमानं बोलत असतो हे आपल्या लक्षात येईल. किंवा मी तुझं सगळं वाटोळं करेन, कुणाकुणाचं तरी हे नष्ट करेन, ते नष्ट करेन. नष्ट करण्याचा अधिकार कुणाकडे आहे? भगवंताकडे आहे. त्यामुळे भगवत इच्छा झाल्याखेरीज कुठल्याही गोष्टीची उत्पत्ती होत नाही आणि कुठल्याच गोष्टीचा नाश होत नाही. मी जन्माला येणं म्हणजे माझ्या कर्माद्वारे ही भगवंताची इच्छा आहे. माझं जाणं आणि माझं शरीराचा नाश होणं ही भगवंताची इच्छा आहे. प्रारब्धाच्या द्वारे आणखीन कर्माच्या द्वारे भगवंत त्याची रचना करत जरी असला तरी सगळ्या प्रलयाला आणि उत्पत्तीला आणि धारणेला सगळ्याला कारण तर भगवंत आहेत असं माऊली बोलतात. त्यामुळे ती सूक्ष्म प्रकृती काय करते? स्वइच्छेने स्थूलाची या अंगाघडे स्थूलाला एकरूप होते आणि मग भूतसृष्टीमध्ये हे प्राणी जन्माला यायला सुरुवात होतात असं माऊली बोलतात. त्यामुळे आता परत वर्णन केलेलं आहे. चतुर्विध ठसा उमटो लागे अपेसा मोला तरी सरिसा परी थरची अनान. आता परत चतुर्विध ठसा शब्द वापरलाय. चतुर्विध म्हणजे 4 गोष्टी आहेत, 4 खाणी यांचं वर्णन केलेलं आहे आणि या 4 खाणीमधूनच प्राण्यांची निर्मिती होते. 4 प्रकारचे ठसे घेऊन सृष्टीतले प्राणी मात्र निर्मिती होते. त्यामध्ये 4 ठसे सांगताना परमपूज्य खंडारकर महाराजांनी त्याचा अर्थ केलेला आहे. त्या प्राण्यावर जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज असा 4 प्रकारचा ठसा उमटू लागतो. उमटो लागे अपैसा मोला तरी सरसा परी थरची अनान. आणि सर्वांची जीवदशा जी असते ती बद्ध दशा आणि जन्म मरणादी अवस्था सारखीच असल्यामुळे
परमार्थ दृष्टीने सर्व प्राणीरूप नाण्याची किंमत एकच आहे. मोला तरी सरसा. केवळ व्यवहार दृष्टीने पूर्वकर्मानुसार त्याच्या जाती भिन्न आहेत. परी थरची अनान. थर शब्दाचा अर्थ आहे त्याच्या जाती वेगवेगळ्या आहेत पण किंमत सारखीच आहे. आकार वेगवेगळे असतील पण त्यातलं असणारं तत्व मात्र एकसारखं आहे. म्हणून मोला तरी सरिसा असा शब्द माऊली वापरतात. चतुर्विध ठसा म्हणजे 4 खाणी आहेत. त्या 4 खाणीमध्ये वर्णन करताना जरायुज, नंतर अंडज, नंतर स्वेदज आणि उद्भिज्ज अशा 4 खाणी सांगितलेल्या आहेत. जशा 4 वाणी तशा 4 खाणी आहेत. या 4 खाणीमधूनच 4 प्रकारच्या प्राण्यांची उत्पत्ती होत असते आणि याला भूतमात्र म्हणतात. म्हणून चतुर्विज ठसा उमटू लागे अपेसा. अपेसा म्हणजे आपोआप उमटू लागतो आणि त्यातूनच सर्वांची जीवदशा किंवा बद्ध अवस्था किंवा जन्ममरणादी अवस्था ही सारखीच असल्यामुळे परमात्म दृष्टीने त्याला किंमत एकच आहे. कारण कोणाला प्रत्येकाची बद्ध दशा तीच आहे. जन्मदशा ज्याला बद्धावस्था म्हणतात, जीवदशा सारखीच आहे आणि जन्ममरणादी अवस्था सारखीच आहे. म्हणून त्याच्यापेक्षा मोल वेगळं करता येत नाही, त्याचं प्रमाण वेगळं ठरवता येत नाही. म्हणून मोला तरी सरिसा परी थरची आनानं मात्र, पण त्याचे आकार मात्र वेगवेगळे असतात. त्याचे पूर्वकर्मानुसार व्यवहाराने त्याच्या जाती भिन्न असतात, वेगवेगळ्या जातीमध्ये आहेत. अंडज वेगळे आहेत, जरायुज वेगळे आहेत, उद्भिज वेगळे आहेत किंवा स्वेदज वेगळे आहेत. त्याची किंमत किंवा प्रमाण मात्र एकच आहे पण आकार मात्र वेगळा आहे. त्यामुळे किंमत व प्रमाण हे कशावरून ठरतं तर त्याचे कर्मावळ गुणावरून ठरत असते. पण सर्व पंचमहाभूताचं त्यातलं प्रमाण जे आहे ते सारखंच असतं. सगळ्या अगदी मुंगीपासून छोट्यातल्या छोट्या एखाद्या मशकापासून मुंगीपासून अगदी ब्रह्मदेवापर्यंत जी शरीरं निर्माण होतात त्या शरीरामध्ये सगळे पंचमहाभूत समान असतात. मोलाचा तरी सरसा म्हणलेला आहे. मोला तरी सरसा म्हणजे त्याचं प्रमाण बरोबरच असतं, समान असतं, परंतु त्याच्या जाती भिन्न असतील. म्हणजे एखादा उद्भिज प्राणी असेल तर एखादा जारज प्राणी असेल तर प्रत्येकाची देव देवता वेगळ्या, यक्ष किन्नर वेगळे अशा रचना आहेत. काही पशु आहेत, काही पक्षी आहेत, काही कीटक आहेत, काही मनुष्याच्या जाती आहेत, काही जलचर आहेत, काही उभयचर आहेत. प्रत्येकाच्या जाती भिन्न असू शकतील परंतु त्यामध्ये असणारं पंचमहाभूताचं तत्व मात्र सगळीकडे एकच आहे. त्यामुळे माझं शरीर ज्या पंचमहाभूतानं बनलेलं आहे त्याच पंचमहाभूताने ही संपूर्ण प्रकृती बनवलेली आहे. सगळं ब्रह्मांड आणि सृष्टी आणि जग जे दिसतं ते माझ्यासारखंच आहे. माझं ते मोठं रूप आहे, स्थूल रूप आहे म्हणूया आपण त्याला, पण ते आहे मात्र तसंच. त्यामुळे मोला तरी सरसा असं माऊली जे बोलतात तर त्याचं प्रमाण, त्याची किंमत एकच आहे. प्रत्येकाला समान बद्धावस्था आहे, प्रत्येकाचं अज्ञान तसंच आहे, प्रत्येकाला तेच आहे. ही जन्ममरणाची अवस्था तशीच आहे. जन्माला येणं आणि मरणं प्रत्येकाच्या वाट्याला आहे. काय बदल आहे कुणाच्यात सांगा. म्हणून मोला तरी सरसा शब्द वापरतात माऊली, समान आहे. तर त्यामधल्या 4 चतुर्विध ठसा शब्द जो वापरला या 4 खाणी आहेत. खाणी म्हणजे म्हणूया आपण योनी म्हणूया. त्या 4 योनीमधून जिथं निर्मितीचं केंद्र आहे त्याला योनी म्हणतात. तर त्या 4 योनीमधून 4 प्रकारच्या योनीमधून यांची निर्मिती होते. म्हणून किंमत वेगवेगळी असली तरी त्याची पूर्वकर्मानं ठरते. किंमत समान आहे, आकार मात्र जातीप्रमाणे असतो किंवा जाती बदलतील. त्यामुळं अंडज किंवा जारज किंवा स्वेदज आणि उद्भिज अशा ज्या 4 प्रकारच्या प्राण्यांच्या ज्या खाणी आहेत किंवा ज्याला आपण योनी म्हणतो त्याचं वर्णन याच्यामध्ये माऊली करायला लागेल. आपल्या माहितीसाठी भौतिकांना हे माहिती आहे. अंडज म्हणजे अंड्यातून जन्म घेणारे पक्षी, त्यांना अंडज म्हणतात. अशा अंड्यातून जन्म घेणारे खूप पक्षी आहेत. म्हणजे आता पक्षीच नाही, मासे सुद्धा अंड्यातून जन्म घेतात. माशांचा विचार केला म्हणजे जलचर प्राणी सुद्धा अंडज आहेत, नुसते पक्षी नाहीत. म्हणून त्यामुळे पक्षीच फक्त अंडज आहेत असं म्हणता येत नाही. जे जे प्राणी अंड्याद्वारे जन्म घेतात त्यांना अंडज म्हणायचं, त्याला जलचर किंवा पक्षी असं म्हणता येत नाही. तर त्याला म्हणायचं जे अंड्यातून जन्म घेतात ते. जारज, जार शब्दाचा आहे वार. वारेच्या द्वारे, वारेचं कव्हर असतं जन्माला आलेलं आहे, तर हे वारेतून बाहेर पडतात. ते मानव आणि प्राणी, काही चतुष्पाद प्राणी आहेत बघा, म्हणजे आहेत
हत्ती घोडे वगैरे ही जी आहेत पिलांना जन्म देतात. पिलांना डायरेक्ट जन्म देणारे असतात त्या योनीला जारज योनी म्हणतात. जार शब्दाचा कशावरून अर्थ निघाला हा, तर जार म्हणजे वार, आणि वारेतून त्याची निर्मिती होते. तो मनुष्य प्राण्याला 9 महिने 9 दिवस लागतात बाहेर यायला. तोपर्यंत तो त्या गर्भामध्ये, आईच्या गर्भामध्ये असतो. हा अंड्यातून जन्माला येत नाही, म्हणून त्याला म्हटलंय वारेतून जन्माला येतो, म्हणून जारज म्हणलेला आहे. असे हत्ती घोडे प्राणी, जे कुत्रे सगळी जे आहेत हे प्राणी सुद्धा जारज आहेत, स्वेदज आहेत. स्वेद म्हणजे घाम, खरा शब्द त्याचा अर्थ काय, स्वेद म्हणजे घाम. तर त्या घामातून निर्माण होणारे स्वतःच निर्माण होतात. ते याला निर्माण करायला कोण लागत नाही. याच्यामध्ये मिलन नसतं, कुणाचंच मिलन नाही. नर आणि मादीचं मिलन नसतं. किती चमत्कारिक उत्पत्ती आहे बघितली तर आपल्या लक्षात येईल. किती चमत्कारिक. पिसवा हे आपोआपच निर्माण होतात, त्यांना कोणी काही निर्माण केलेलं नाही. त्यांना आई पण नाही आणि बाप पण नाही. आई बापाविन जन्मणारे ढेकून आणि पिसवासारखे काही कीटक आहेत बघा, म्हणून त्यांना काय म्हणतात, स्वेदज म्हणजे कीटक प्राणी जे काय आहेत. आपल्या डब्यामध्ये सुद्धा आपण डब्यामध्ये काहीतरी धान्य ठेवलं तर आतमध्येच किडे तयार होतात बघा. तर ते किडे आले कुठले, कुणी तयार केले, त्यासाठी कुठलं तरी शुक्र किंवा रज किंवा वीर्य कुठलं आलं काय, नाही. काय नर आणि मादी कोण होती काय त्याला उत्पन्न करणारी, नाही. त्यामुळे हे स्वतंत्र स्वतःच उत्पन्न होतात. त्या स्वतंत्र उत्पन्न होणाऱ्या त्यांना म्हणतात घामाच्या द्वारे उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांना स्वेदज म्हणतात. ही तिसरी खाणी म्हणायची, तिसरी योनी म्हणायची. आणि शेवटची योनी ज्याला उद्बीज म्हणतात, जी उद्बीज म्हणजे बीजातून उत्पन्न होणारे वृक्ष वेली लता वनस्पती ज्या आहेत ह्या बीजातून निर्माण होतात. म्हणजे एक बी असते आणि ती बी पेरली की त्यातून वनस्पती तयार होतात, झाडे तयार होतात, वेली तयार होतात, छोट्या छोट्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती तयार होतात. आता या वनस्पती कितीतरी कोट्यावधी प्रकार आहेत. माणसांचे प्रकार कितीतरी वेगवेगळे प्रकार आहेत माणसांचे सुद्धा. तर दुसरी गोष्ट, अंडजमध्ये किती प्रकार आहेत, अंडजमध्ये खूप प्रकार आहेत. त्यामध्ये उभयचर आहेत, जलचर आहेत, काही पक्षी आहेत. त्यामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. माहिती म्हणून आपण घ्यायला लागलोय की माऊली म्हणतात 4 प्रकारचे जे ठसे उमटतात ना ते अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे देवता, मनुष्य, पशु, पक्षी, जंगम वगैरे म्हणजे जे असतात ते, वृक्षलता इत्यादी स्थावर, हे परा आणि अपरा प्रकृतीच्या संबंधातून काय होत असतात, जन्म घेत असतात. जेव्हा अपरा आणि अपरा प्रकृतीचा संबंध येतो, चतुर्विधी ठसा उमटो लागे पैसा, मोला तरी सहसा परिथरची आण. वरती सांगितलेच आहे, सूक्ष्म आणि स्थूल प्रकृती एकत्र आली की यातून त्याची निर्मिती होते. पण खरं बघायला गेलं, जरी काही कीटक जे निर्माण होतात ते घामापासून, त्यांना खरं आहे स्थूल प्रकृतीने अपरा प्रकृती त्यामध्ये आणि पराप्रकृती आहे, परंतु नर आणि मादी विना जन्माला येणारे तेवढे आहे. इतर मात्र मध्ये विचार केला तर त्यामध्ये नरमादी हा प्रकार असतो. याला मात्र सत्ता आणि स्फूर्ती जी असते ना ही भगवंताची, म्हणून तोच उत्पन्न करतो. आणि ज्यानं उत्पन्न केलं त्यालाच त्यांना नाश करण्याचा अधिकार असतो. दुसरं कोण नाश करू शकत नाही कुणाचा. म्हणजे मी अमक्याला मारणार, त्यांना संपवणार, असं संपवता येत नाही. संपवण्याची भाषा करून चालत नाही. तर संपवणारा ज्यानं जन्माला घातलं तोच संपवतो. ज्यानं जन्माला घातलं तो त्याच्या खाण्याची व्यवस्था करतो, असा विचार त्यामध्ये आहे. त्यामुळं सत्तास्फूर्ती जी आहे ती भगवंताची आहे म्हणलेलं आहे. भगवंत त्यांना सत्तास्फूर्ती देत असतो आणि त्यामुळं त्याचा लय करण्याचं काम सुद्धा भगवंत करतो. पण जेव्हाच बरं वाईट कर्म जे आहे त्या कर्माशी संबंध आला की कर्म तयार होतात आणि कर्म फलोन्मुख झाली होतात, तेव्हा ईश्वरी संकल्पाने सृष्टीची निर्मिती होते. संकल्प ईश्वराचा, पण कर्म ही जीवाची असतात. जीवाच्या कर्म जेव्हा फलोन्मुख होतात तेव्हा म्हणजे फळ जन्माला येण्यात इतकी त्यांची तयारी झालेली असते, त्यावेळी भगवंत संकल्प करून त्या सृष्टीत निर्मिती करत असतात. आणि म्हणूनच तो निमित्त कारण तोच आहे. म्हणजे निमित्त कसा होतो, संकल्प करण्याचा निमित्तच करतो. परंतु निमित्त कारण म्हणजे जन्म देण्यास कारण आहे, पण उपादान कारण सुद्धा तोच आहे. 2 गोष्टी आहेत बघा. निमित्त कारण म्हणजे तात्कालिक कारण असतं, ते त्याच वेळी जुळतं. वेदांत शास्त्रानं उदाहरण दिलेलं आहे.
घट बनवताना जो आहे ना, तो कुंभार जो आहे, तो कुंभार हा त्या एखाद्या घटाचा, मडक्याचा हा निमित्त होतो, निमित्त आहे. त्यानं वापरलेली साधनं ही निमित्त कारण आहे. पण खरं उपादान कारण कोणतं आहे? निमित्त कारण ज्यावेळी कार्य घडतं त्यावेळी तो बाजूला जातं. निमित्त कारण जे असतं ते कार्यानंतर शिल्लक राहत नाही, पण उपादान कारण कार्यामध्ये असतं. म्हणून उपादान कारण मडक्याचं ही माती आहे, आणि निमित्त कारण कुंभार किंवा त्याची जी साधनं आहेत, ते चक्र म्हणा किंवा आणखीन काय करतो तो लागते ती साधनं, ती सगळी साधनं ही निमित्त कारण आहेत. म्हणून हिथं आता विचार करूया आपण, भगवंत सृष्टीचं निमित्त कारण पण आहे आणि उपादान कारण पण आहे. निमित्त कारण यासाठी आहे, तो जेव्हा एखादा जीव जन्माला येतो त्यावेळी तो संकल्पानं त्या जीवाला कर्म ज्यावेळी त्याची फलोन्मुख होता त्यावेळी जन्माला घालण्यासाठी कारण ठरतो. हे एक झालं निमित्त कारण. आणि उपादान कारण शब्दाचा अर्थ आहे तो सृष्टी निर्माण करतो, पण करून बाजूला राहत नाही, तर त्या सृष्टीत प्रवेश करतो आणि त्याच्यावरती सत्ता ठेवत असतो. म्हणजे सत्तावान तो असतो. म्हणून त्याने जर सत्ता काढून घेतली तर सृष्टीचा लय होतो. हा मुद्दा त्यामध्ये आहे. म्हणून त्याच्याच इच्छेनं सृष्टीची निर्मिती होते आणि त्याच्याच इच्छेनं सृष्टीचा लय होतो. म्हणून भगवंत हा सृष्टीचं निमित्त आणि उपादान कारण आहे. थोडासा आपण शास्त्राचा विचार घेतला कारण गरज होती म्हणून. वास्तविक शास्त्र आपण जास्त काय घेतलेलं नाही, कारण बोलणाऱ्या वक्त्याला पण शास्त्र माहिती असायला पाहिजे. तेवढं काय वक्त्याला माहीत नसणं, त्यामुळं जास्त बोललं जात नाही. जेवढं कारणासहित लागतं तेवढंच आपण त्याचा विचार करतो. म्हणून तो सृष्टीपासून भिन्न नाही. विचार केला तर लगेच लक्षात येतो, कारण जर तो निमित्त आहे आणि जर तो उपादान आहे, म्हणजे ज्याचा सृष्टीच्या कार्यामध्ये ज्याचा प्रवेश आहे आणि सृष्टी निर्मितीला तो कारण आहे निमित्तानं, तर तो त्याच्यापासून भिन्न असेल का सांगा बघू. याचा अर्थ भगवंत सृष्टीशी अभिन्न आहे. म्हणून शास्त्र बोलतं बघा की त्याला परमात्मा हा सृष्टीचा अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. मोठा शब्द वापरतात बघा, पारिभाषिक शब्द आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण परमात्मा आहे सृष्टीचा, असं मानलं जातं, शास्त्रानं मानलेलं आहे. आणि मानावं लागतंच. तर्क केला तर लक्षात यायला लागतं आपल्याला की अशाच पद्धतीनं आहे. तो निमित्तही होतो आणि निमित्त सृष्टीला पण करतो. सृष्टी निमित्त कसा होतो बघा, की पण सृष्टीची जबाबदारी आपल्यावर घेत नाही. तुमचं तुम्ही जन्माला येताय असंच तो बोलतो. कशामुळे जन्माला येतात? त्यांची कर्म ज्यावेळी फलोन्मुख होतात ना त्यावेळी त्यांची ती जन्माला येतात. पण जन्माला घालायला कोणतरी पाहिजे ना, म्हणून तो निमित्त होतो. पण दुसरा मुद्दा आहे, तो नुसता जन्माला घालून बाजूला होत नाही, तर तो त्यांच्यामध्ये असतो. म्हणून प्रत्येक जीवामध्ये परमात्मा हृदयामध्ये स्थापित आहे आणि म्हणून तो सगळ्या सृष्टीमध्ये आहे. सगळी सृष्टी त्याच्या सत्तेवर चालते, म्हणून तो उपादान कारण सुद्धा आहे. आणि त्या सृष्टीपासून स्वतःला तो भिन्न करू शकत नाही. त्यामुळे सृष्टी आणि सृष्टीत करता हे दोन्ही एकच आहे. विश्व आणि विश्वकर्ता हे दोन्ही एकत्र आहेत, त्यामुळे भिन्न नाहीत. म्हणून भगवंत हा परमात्मा हा सृष्टीचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. फार सुंदर वर्णन केलेलं आहे 14व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या. परत आपण त्या ओव्या बघण्यासारख्या आहेत, मात्र विचार करण्यासारख्या आहेत बघा. पै मणिज स्वेदज उद्वीज जारज उमटती सहज अवयव हे. कसे शब्द वापरले? मणिज शब्दाचा अर्थ आहे अंडज, अंड्यातून निर्माण होणारे. मणिज स्वेदज उद्वीज जारज उमटती सहज अवयव हे. व्योम वायू वसे वाढलेनी गर्भरसे मनीज उससे अवयव तो. म्हणजे आकाश आणि वायू यांच्या संबंधाने व्योम वायू वसे. माऊली कशी बोलतात बघा. 14व्या अध्यायातली उभी आहे. आपल्याला बघायचं असेल तर 99 उवीपासून 103 उवीपर्यंत त्याचं वर्णन केलेलं आहे. या योनींचं स्वेद जारज अंडज ज्या उभी आहे त्याच्या. तर व्योम वायू वसे वाढलेनी गर्भरसे, आकाश आणि वायू संबंधाने पोषक रस वाढला की अंडज प्राणी तयार होतात. मनीज उससे अवयवतो.
पुढची ओळी बघा. पोटी सुनी तमरजे आगळिका तो येते जे उटिता निपजे स्वेदज गा. स्वेदज कसे तयार होतात? तम व रज हे गुण आणि अग्नी आणि पाणी याचं प्राधान्य असलेला स्वेदज आहे. स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारा, म्हणून त्याच्यामध्ये अग्नी आणि पाणी ही पंचमहाभूत असतात. अंडजमध्ये आकाश आणि वायू ही दोन पंचमहाभूत असतात. ह्याच्यामध्ये तम आणि रज असे दोन गुण असतात स्वेदजमध्ये. आप पृथ्वी उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे स्थावर उमटे उद्भिजा. आता झाडांची आणि वनस्पतींची उत्पत्ती होण्यासाठी काय लागतं? पाणी आणि पृथ्वी हे दोन महाभूत लागतात आणि त्यांचा उत्कर्ष होतो. आणि नीच प्रकारचा तमोगुण, तमोगुणे निकृष्टे, नीच प्रकारचा एकदम खालच्या दर्जाचा तमोगुण त्याच्या निर्मितीला कारण होतो. स्थावर उमटे उद्भिजे असे प्राणी आणि वनस्पती तयार होतात. पाचा पाच ही विरजी होती मन बुद्ध्यादी साजी हे हेतू जारजी ऐसे जाण. शेवटी काय केले बघा वर्णन. पंचमहाभूते त्यामध्ये बुद्धी, मन आणि अहंकार या धर्माने जरायुजची प्राण्यांची उत्पत्ती होते. म्हणजे जरायुजमध्ये मात्र मन, बुद्धी, अहंकार असतात. वरच्यात ते सांगितलेले नाहीत. पंचमहाभूत सगळी त्यामध्ये असतात. इकडं कमी जास्त प्रमाण सांगितलेलं आहे पंचमहाभूतांचं, पण ह्याच्यामध्ये सात्विकता जी आहे, सत्वगुण जो आहे, तो सत्वगुण जारज प्राण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. थोडीशी माहिती आहे आणि शास्त्राची माहिती आहे. ओवीचा संदर्भ आला म्हणून आपण हे समजावून घ्यायला लागलोय. मग त्यानुसार आपल्या लक्षात येईल की हे कसे प्राणी तयार होतात. आणि या 4 योनी आहेत. या 4 योनीच्या द्वारे 4 प्रकारचे वास्तविक प्रकार जाती खूप आहेत, पण त्यामधला असणारा जो घटक आहे ते मात्र समान आहे. त्यासाठी माऊली बोलतात मोला तरी सरिसा, म्हणजे त्याची किंमत एकच आहे, परी थरची अनन, पण त्याच्या जाती मात्र भिन्न भिन्न आहेत. हे आपल्याला समजून घेण्यासारखं आहे. 24 नंबरची ओळी. होती 84 लक्ष थरा येरा मिती नेनिजे भांडारा भरे आदी शून्याचा घाबारा नाणे अशी. नाणी ही अशी पडत राहतात. नाणी म्हणजे कोण? हे प्राण्याचे वेगवेगळे प्रकार. टाकसाळीमधून वगैरे वरती अगोदर शब्दच रूपक केलेला आहे. टाकसाळीमधून नाणी पडतात, तसे ही नाणी म्हणजे प्राणी. टाकसाळ म्हणजे साचा आहे, भगवंताचा सृष्टीचा साचा आहे, पराने अपरा प्रकृतीचा साचा आहे. त्या साच्यामधून सगळे प्राणी बाहेर पडायला सुरुवात होतात आणि 84 लक्ष थरा म्हणजे 84 लक्ष जाती निर्माण होतात. म्हणजे सृष्टीमध्ये 84 लक्ष जाती आहेत. अलीकडच्या शास्त्रज्ञांनी त्याचं संशोधन करून आता कुठे त्यांना जरा जरा समजायला लागलंय. पण हजारो वर्षापूर्वी असणाऱ्या शास्त्रामध्ये, हिंदू धर्मग्रंथामध्ये याचं वर्णन मात्र अगोदरच करून ठेवलेलं आहे. 84 लक्ष जाती निर्माण होतात आणि प्रत्येक जातीमध्ये किती जीवशरीरे असतात, त्याचे भांडार, त्याची संख्या जाणता येत नाही म्हणतात माऊली. येरा मिती नेनिजे भांडारा, त्या भांडार केवढा आहे त्या जातींचं किंवा जीवशरीर किती आहेत त्या सांगता येत नाहीत. भरे आदी शून्याचा गाभारा, अशा प्रकारे प्राणीरूप नाण्याने ब्रह्माचा गाभारा भरून गेलेला आहे. या ब्रह्मसृष्टीमध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये सगळं भरून राहिलेले आहेत इतके प्राणी. म्हणजे 84 लक्ष योनीचे आकार तयार होतात आणि प्रत्येक जातीमध्ये किती शरीर आहे त्याची गणना सुद्धा करता येत नाही असं माऊली म्हणतात. म्हणून प्रारंभी शून्य असलेलं अव्यक्त मायेचा खजिना आहे शब्द वापरला आहे बघा. इथं ब्रह्माचा खजिना काही ठिकाणी अर्थ आहे, काही ठिकाणी मायेचा खजिना आहे. अशा नाण्याने भरून गेलेला आहे. अगोदर कसा होता? प्रारंभी शून्य असलेला, म्हणून म्हटलेला बघा, भरे आदी शून्यचा गाभारा नाण्याशी. भरे गाभारा आदी शून्याचा म्हणजे शून्य असलेला, नंतर गाभारा भरून जातो, हा मायेचा गाभारा. त्यामुळे अपरा प्रकृती रजोगुण तमोगुण प्रधान आहे, तिलाच मलिन माया म्हणतात. त्याच्यावर भरपूर चर्चा अगोदर आपण करत आलोय बरं का. ही मलिन माया आहे. मलिन का? तर स्थूलच विश्व निर्माण करण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे अपरा प्रकृतीमध्ये. त्यामुळे अपरा प्रकृती ही रजोगुण युक्त तमोगुण युक्त आहे.
प्रधान आहेत रजोगुण, आणि तिलाच काय म्हणतात मलिन माया म्हटलेलं आहे. म्हणजे का तर ती जड माया आहे. जड माया का, त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडत नाही, ती काचीसारखी नाही आहे म्हणून जड आहे. ती भिंतीसारखी आहे त्यामुळे ती प्रतिबिंबित होत नाही. पण जीवाला मात्र बहिर्मुख करते, विषयासक्त करू शकते, विपरीत प्रकार दाखवते. असतंय एक आणि दिसतंय भलतंच. ही मायेचं या अपरा प्रकृतीद्वारे, म्हणून ही प्रकृती अधपाताकडे घेऊन जाते. कारण आकर्षणामुळे माणूस गुंतून राहतो आणि स्वतःची ओळख विसरून जातो. म्हणून अधापताकडे कधी नेते, तर ही अपरा माया कळली नाही तर. जर हिला कळून घेतली आणि जर हिला मिथ्या मानलं तर निश्चितपणाने हीच अपरा प्रकृती त्याच्या कल्याणाला उपयोगी पडेल. म्हणून हिला काय म्हणतात अविद्या माया. कारण विद्येचं हिच्याकडं काय नाही. हिला जड माया, हिला मलिन माया, किती शब्द वापरलेले बघा अपरा प्रकृतीला. तर ह्या 84 लक्ष योनीतून ही जन्म घेणारे जे प्राणी आहेत हे त्यातनं निर्माण होत असतात. म्हणून पराप्रकृती जी असते ती मात्र शुद्ध सत्वगुण प्रधान असते. पराप्रकृतीमध्ये सूक्ष्म आहे ती, आणि ती परमात्म्याच्या जवळ आहे. अपरा प्रकृती जड आहे, ती परमात्म्यापासून लांब आहे. म्हणून जीवाला विवेक करायला लावणारी एकमेव पराप्रकृती आहे. कारण तीच त्या जीवाला ऊर्ध्व गतीला नेऊ शकते. जशी अपरा अधोगतीला नेऊ शकते, तशी परा ऊर्ध्व गतीला नेऊ शकते. अंगामध्ये वैराग्य आणू शकते, त्या जीवाला ईश्वराभिमुख करू शकते. आणि या सगळ्या गोष्टी करताना म्हणून तिला जशी त्या मलिन मायाला अविद्या माया म्हणतात, तशी या पराप्रकृतीला विद्या माया म्हणतात. अगोदर अविद्या माया म्हटलं त्याचं कारण आहे ती जड आहे, तिथं प्रतिबिंब पडत नाही. पण ही माया पराप्रकृती आहे, आरशासारखी आहे, म्हणून प्रतिबिंब करण्याचं सामर्थ्य, प्रतिबिंबित करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. जर समोर जर एखादं ते ठेवलं तर त्याचं बिंब पडतं. म्हणून जीव कसं बिंब प्रतिबिंबच आहे. जीव प्रतिबिंब कशामुळे झाला तर बुद्धी नावाचा आरसा आहे. तर या बुद्धी नावाच्या आरशामध्ये जे परमात्म्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं, म्हणजे चिदाचं प्रतिबिंब पडलेलं असतं, त्याला चिदाभास म्हणलेलं आहे. त्यामुळे आरशाप्रमाणे प्रतिबिंबित करण्याचं सामर्थ्य या जीवसृष्टीमध्ये किंवा पराप्रकृतीमध्ये आहे. वास्तविक विचार केला तरी विद्या माया अविद्या माया दोन्ही जड आहेत. पण भगवंताच्या सत्तेने त्याच्यात चैतन्य निर्माण होतं. सगळ्या सृष्टीमध्ये चैतन्य निर्माण होतं, त्याचं कारण आहे तेच आहे. म्हणजे इकडं सगळी सृष्टी जी आपल्याला दिसून येते, समुद्राच्या लाटा खवळलेल्या असतात, नदीचं पाणी वाहत असतं, वारा वाहत असतो, या सगळ्या रचना भगवंताच्या सत्तेशिवाय घडत नाहीत. जड असून सुद्धा त्या जडाला चालवण्याची ताकद फक्त सर्व शक्तिमान भगवंतामध्येच आहे. म्हणून आपण त्याला शरण जावं. माझ्या सहित सगळं तोच चालवतो, जरी जड असलं तरी. म्हणून त्याच्या सत्तास्फूर्तीने ही 84 लक्ष योनीची निर्मिती होते. 84 लक्ष ज्या जाती आहेत त्या 84 लक्ष जाती, 84 लाख जाती निर्माण होतात. जन्माला आल्यानंतर त्यांना सत्ता प्राप्त होते. अशांना भूत मात्र असा शब्द वापरतात. भूत मात्र कुणाला म्हणायचं, जन्माला आल्यावर त्याला सत्ता प्राप्त होते. म्हणून आम्ही सुद्धा भूतच आहोत. आम्ही भूत का आहोत तर भूत म्हणजे शब्दाचा अर्थ असा आहे जन्माला येणार. म्हणून जन्मापूर्वी ते नसतात, मृत्यूनंतर ते नसतात. जन्मापूर्वी अभाव, मृत्यूनंतर सुद्धा अभाव आहे. मधीच पुता भावरूपानं ते जन्माला येत असतात. म्हणून परा जी आहे ती परा प्रकृती अपरा प्रकृतीला चेतना देत असते, स्फूर्ती देत असते. त्यामुळं शरीर हलतं, त्यामुळं शरीराची चेतना ही पराप्रकृती आहे. शरीर वास्तविक जड आहे. शरीराचा विचार केला तर ते पंचमहाभूतापासून तयार झालं, ते अपरा प्रकृतीतलं आहे. पण हे पराप्रकृतीत केव्हा येतं, त्याला जेव्हा त्यामध्ये मन बुद्धी अहंकार हे चेतनेचे घटक मिसळले जातात, तेव्हा त्यावेळी त्याला चेतनात्मक असं, पण जड असलेलं शरीरसुद्धा हालायला लागतं आणि हालचाल करतं. आणि त्यामुळं आपल्या लक्षात येतं की पराप्रकृतीत अपराप्रकृतीत दोन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर या गोष्टी घडतात. त्यामुळे 4 खाणीतून म्हणजे 4 योनी ज्या सांगितल्यात 84 लक्ष योनी जन्माला येतात. नामदेव महाराजांचा प्रसिद्ध अभंगिक आहे. आपण खरंच नामदेव गाथा
नामदेव गाथेमध्ये पाहावे किती नंबरचा अभंग आहे. सुरुवात त्याची कशी आहे बघा. नामदेव महाराजांनी फार सुंदर लिहून ठेवलं आहे. भक्तिविन जिने जळो लाजिरवाने, संसार भोगणे दुःख रूप. जर भगवंताची भक्ती करत नसेल ना, एवढ्या सत्तावान आणि सर्व सामर्थ्यवान जर भगवंताची जर भक्ती करत नसेल तर त्याचं जिणं हे लाजीरवाणं आहे आणि संसार भोगणं हे दुःखरूप आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा. एका एका योनीमध्ये कोट्या वेळा जन्माला यावं लागतं. किती वेळा जन्माला येत असेल आपण याचा विचार केलेला बरा. नामदेव महाराज अगदी मस्त सुंदर भाषेमध्ये सांगतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहवारा मग लागे. मग मनुष्याच्या जन्माला येतो. किती वेळा जन्माला आला असेल बघा. 84 लाख जाती आहेत. आता काही प्राणी जन्माला येतात, मरतात. काही जन्माला आल्यावरून मरतात, काही 100 वर्षी जगतात, काही 20 वर्षी जगतात, काही 1 तास जगत असतात. प्रत्येकाचे आयुष्य वेगळी. पण 84 लक्ष जीव आहेत. म्हणून हे म्हणतात नामदेव महाराज, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहवारा मग लागे. आता त्याचं प्रमाण सांगतात बघा. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावया. वृक्षामध्ये किती प्रकार आहेत? 20 लाख प्रकार आहेत. नामदेव महाराज सांगतात ना, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. जलचरामध्ये 9 लाख प्रकारचे जलचर आहेत. आपल्याला माहीत नसते. आपल्याला फक्त मासाच तेवढा माहिती आहे. दुसरे कुठं प्रकार माहिती आहेत जलचर कुठले कुठले आहेत ते. तर जलचरामध्ये 9 लक्ष. 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या. किरड म्हणजे कीटकामध्ये. 11 लाख कीटकांचे प्रकार आहेत, ज्याला आपण स्वेदज म्हणतो ना, ते 11 लाख कोटी प्रकार आहेत. मानवा भितरी 4 लक्ष. मानवामध्ये किती प्रकार आहेत? 4 लाख प्रकारचे मानव आहेत. 30 लक्ष योनी पशुची या घरी. पशूंचे 30 लाख प्रकार आहेत. मानवा भितरी 4 लक्ष. वर्ण राहिलं बघा. 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या, दशलक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 10 लाख पक्षामध्ये आहे. 30 लक्ष योनी पशुची या घरी, मानवा भितरी 4 लक्ष. नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा, तयाचा मातेरा केला पुढे. अरे त्यानंतर तुला हा नरदेह मिळालाय आणि त्याचं पण वाटोळं लावायलाच काय. किती संकट सहन करत नरकाच्या द्वारातून इकडे प्रवास करत तू आता ह्या शुद्ध अशा संसारामध्ये जन्माला आलास, तरी सुद्धा एवढा चांगला देह मिळाला, त्याचा मातेरा करायला लागलास का? म्हणून म्हणतात भक्तिविन जिने जळो लाजिरवाने, संसार भोगणे दुःखरूप. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहवारा मग लागे. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावया, जळचरी भोगावया 9 लक्ष. 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या, दशलक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 30 लक्ष योनी पशुची या घरी, मानवा भितरी 4 लक्ष. नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा, तयाचा मातेरा केला पुढे. इतक्या जर कष्टातून नरदेहाची जर प्राप्ती होत असेल तर नरदेहाला कल्याणासाठी, कृतार्थ होण्यासाठी त्या शरीराचा वापर करावा, असं भगवंत म्हणजे नामदेवराय आपल्याला सांगतात. त्याचा विचार केलेला बरा. वृक्षामध्ये 20 लाख, जलचरामध्ये 9 लाख, कीटकामध्ये 11 लाख, पक्षामध्ये 10 लाख, पशुमध्ये 30 लाख, मानवामध्ये 4 लाख, असे प्रकार 84 लाख बरोबर होतात. ते बरोबर नामदेव महाराजांनी अभंगामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. विचार केला तर 20 लाख उद्भिज आहेत. आता 4 खाणींचा योनींचा विचार केला तर जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. यामध्ये उद्भिज जे आहेत ते 4 लाख आहेत. अंडज जे आहेत ना ते 19 लाख आहेत. जारज जे आहेत ना 34 लाख आहेत. आणि स्वेदज आहेत 11 लाख. या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येते, इतक्या 84 लाख जाती ज्या आहेत त्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. एवढ्या सगळ्या फेरातून मनुष्य प्राणी जन्माला येतो. म्हणून भक्तीविनय राहू नये. म्हणून भगवंताचीच भक्ती का करावी, तर भगवंत या सगळ्याचा चालक आहे आणि चालकाला मानलं पाहिजे ना. मानलं नाही तर तो काय करेल. तुला आता नरदेहामध्ये घातला होता ना, तुझी सुधारणा करण्यासाठी एक प्रगतीचा टप्पा दिलेला आहे, तुला चान्स दिला आहे.
पुन्हा मोठं होण्याचा. पण तू चान्स जर गमावलास तर परत तुझा फेरा पडायला सुरुवात होईल. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजिती, तुकाराम महाराज म्हणतात. किती वेळा जन्माला यायचं आणि स्वतःची फजिती करून घ्यायची. पुढे म्हणून म्हटलेलं आहे, होती 84 लक्ष थरा, येरा मिती नेनिजे भांडारा, भरे आदी शून्याचा गाभारा, नाणेयाशी. नाणेयाशी म्हणजे प्राणीरूप नाणी तयार होतात. ऐसे एक तुके 5 भौतिक, पडती बहुवस टाक, मग ती समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी. याप्रमाणे या प्रकृतीच्या या साच्यामधून एकाच वजनाची, एकाच योग्यतेची पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेली ही प्राणीरूप अशी नाणी या टाकसाळीतून बाहेर पडतात. आणि त्या नाण्याच्या संपत्तीचा हिशेब प्रकृती ठेवते, जीव ठेवत नाही बरं का. आणि जीव ठेवू शकत नाही, जीवाला याचा काही अंदाज येणार नाही. म्हणून प्रकृती ही काळोखाल भगवंताची छाया मानलेली आहे ना, त्याला कारण ते आहे. तिलाच माहिती आहे, कारण ती भगवंताच्या बरोबर असते म्हणून. म्हणून आपण काय करावं, तिला ओळखावं आणि भगवंतालाही ओळखावं. खरा आहे प्रकृतीचा मालक भगवंत आहे, पण आमचा मालक प्रकृतीने भगवंत आहे. या आई बाबाची ओळख असलीच पाहिजे. आई प्रकृती आहे, ईश्वर त्याचा पिता आहे. आणि हा जर पिता आहे, ही माता आहे, तर यांना ओळखलं पाहिजे. म्हणजे माताच असते तीच फक्त जीवाला कितीना जन्म दिला याची गणना आईकडेच असते. ती बापाकडे असू शकत नाही, त्याला कारणच ते आहे. बापाला कळणार नाही किती जन्माला आले, पण आई त्याची गणना ठेवते. ईश्वर त्यामध्ये लक्ष घालत नाही. ईश्वर फक्त तिला प्रेरणा देतो आणि त्याद्वारे दयेनं सृष्टीची निर्मिती करतो. सृष्टीची निर्मिती केली नसती तर कृतार्थता शरीराला जी प्राप्त व्हायची आहे, जीवनमुक्त जे व्हायचं आहे, ते जीवनमुक्त होताच आलं नसतं. 84 लक्ष हे पायऱ्या आहे आणि त्या पायरीच्याद्वारे शेवटची पायरी जी आहे ती मनुष्य देहाची आहे. आणि या मनुष्य देहाच्या पायरीवर आल्यानंतर कल्याण करायला जागा फक्त एकाच योनीमध्ये आहे आणि तो म्हणजे नरदेह. नरदेहाशिवाय मुक्त होता येत नाही. आणि म्हणून जर मला नरदेह श्रेष्ठ जर मिळाला असेल तर या नरदेहाचा पालापाचोळा करणं चुकीचं आहे. तर त्याचं काय व्हावं, पालापाचोळा नाही, निर्माल्य व्हावं. निर्माल्य शब्दाचा अर्थ आहे भगवंताच्या चरणावर वापरलेल्या फुलांना, पानांना निर्माल्य म्हणतात. जरी ती सुकलेली असली, देह पडू दे, पण कुणासाठी पडू दे, फुलं जशी पडतात पण भगवंताच्या पायावर पडतात म्हणून त्यांना निर्माल्य म्हणतात. आणि प्रेताच्याही अंगावरती फुलं टाकलीच असतात, त्याला निर्माल्य म्हणत नाहीत. म्हणून हा देह फुलांसारखा भगवंताच्या पायाशी एकरूप व्हावा, तरच या देहाला किंमत आहे, तरच या नरदेहाची कृतार्थता आहे. अन्य काय आहे म्हणून माऊली म्हणतात, ही 5 भौतिक पडती भवस टाक. अनेक प्रकारची उत्पन्न झाले पुष्कळ प्राणी रूप नाणी तयार होत असतात, पण त्या संपत्तीचा, या सगळ्या प्राण्यांचा हिशेब मग ती समृद्धीचे लेख, म्हणजे समृद्धीचा म्हणजे ह्या वाढलेल्या प्राण्यांची संख्या, लेख म्हणजे हिशेब प्रकृतीच धरी, प्रकृतीच धरते. प्रकृतीला तिचा हिशेब ठेवता येतो, जीवाला ठेवता येत नाही. याचं वर्णन या 25व्या ओवीमध्ये माऊली करतात. म्हणून जीवाला का ठेवता येत नाही, तर जीव अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे. त्या मनानं जर विचार केला तर हे महत्त्व किंवा ज्याला प्रकृती आपण माया म्हणतो फार शक्तिमान आहे. म्हणजे अघटित घटनापटीयशी इतकी ताकद तिच्यामध्ये आहे, जे करता येत नाही कुणाला ना. म्हणजे ईश्वराच्या अधीन आहे ती, ईश्वराच्या अधीन असून करते, पण जे जीवाला करता येत नाही ते मायाला करता येत नाही. म्हणून मायाच फक्त त्याचा हिशेब ठेवू शकते, अन्य कुणाला हिशेब ठेवता येणार नाही. कुठल्याही जीवाला, म्हणजे कुत्रं मांजर आहे, जारज उद्भिज कुठलीही आहे ती योनी, त्यातल्याना हिशेब ठेवता येणार नाही. तर या सगळ्याची जी करती जी आहे ती प्रकृती आहे. तिला आपण माया म्हणा, तिला अविद्या म्हणा, तिला अव्यक्त म्हणा, खूप नावं वेदांतशास्त्रानं जशी जशी संदर्भ आहे त्या संदर्भाप्रमाणे तिला नावं दिलेली आहेत. पण तरीसुद्धा संदर्भ कुठलाही असू दे, ती मात्र प्रकृती आहे. आणि त्यामुळे प्रकृतीचं अधिष्ठान या सगळ्या जीवमात्राला आहे आणि प्रकृतीला अधिष्ठान भगवंताचं आहे. त्यावेळी प्रकृती जेव्हा भगवंताशी एकरूप होते तेव्हाच तिला माया म्हणतात.
आणि ती जेव्हा जीवाशी एकरूप होते तेव्हा तिला अविद्या म्हणतात. दोन्हीतला हा फरक आपण बघत आलेलो आहे, पण हळूहळू आपण बघूया. तर इतक्या योनीमध्ये नामदेव महाराज म्हणतात भक्तिविने जिने जळो लाजीरवाने. भगवंताच्या प्रेमात जर आपण त्याचं नाव नाही घेतलं आणि त्याचं स्मरण नाही केलं तर त्या जगण्याला संसार भोगणे दुःखरूप, सगळा संसार दुःखरूप होऊ शकतो. याचा विचार करायला लावणाऱ्या या ओव्या. माऊली म्हणतात ऐसे एक तुके पाच भौतिक पडती बहुवस टाक मग ती समृद्धीचे लेख प्रकृतीच धरी. ही प्रकृती सर्व काय करत असते. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून आजच्या सेवेला विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.